महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन यांच्यामार्फत हार्दिक शुभेच्छा। श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित ऐतिहासिक आझाद मैदानावरती सुवर्ण महोत्सव सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही शपथ घेतली। महाराष्ट्र राज्याचे 31वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल श्री पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक सुवर्ण क्षण आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या जनसमुदायाचा पार पडला। शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ, गंगूबाई, संभाजी शिंदे, अजित, आशाताई, अनंतराव पवार यांनी राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचालन केले। आज शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, केंद्रीय आरोग्य मंत्री जयप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन।